जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आणखी काही बोलणार आहोत. आपल्या हिंदुस्थानामध्ये घर ही एक वेगळीच संज्ञा आहे. हिंदुस्थानाशिवाय इतर परदेशात बघितलं, वेस्टर्न वर्ल्डमध्ये, तर घरातली फॅमिली म्हणजे नवरा बायको, एक किंवा दोन मुलं, एवढंच त्यांचं कुटुंब असतं. तिकडे एकत्र कुटुंब अशी भावनाच नाही आहे. आपल्या भारतात एकत्र कुटुंब पद्धती अनेक वर्षांपासून आहे. एकाच कुटुंबात 20-25 लोक आरामात राहतात. काही तर अशी कुटुंब आहेत ज्यात 50-50, 60-60 जण एकत्र राहतात. मोठ्या घरामध्ये लोक अगदी प्रेमाने मिळून मिसळून राहतात. पण परदेशात तर मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची झाली तेव्हापासूनच ते आईवडिलांपासून वेगळे होतात. मग आपापलं जी काही शिक्षण आहे किंवा जो काही कामधंदा आहे तो आपला करतात. अगदी वयस्कर लोकही, म्हातारे उतार वयात सुद्धा अगदी दोघे एकटेच राहतात. दोघांपैकी एक वारला तर एकच राहतो. इथे असं नाही आहे. आपल्याकडे पती पत्नी, मुलांची मुलं आणि सासू सासरे सगळे एका घरात राहतात. एवढंच काय, पण बायकोच्या माहेरचेही तिथे घरी येऊन राहू शकतात. त्यामुळे आपला देश हा नातेसंबंध प्रधान आहे, भावूक आहे. आपल्याकडे घरातल्या सगळ्या सदस्यांचे भावनिक धागे गुंफलेले असतात. त्यामुळे ते एकत्र कुटुंबात राहतात आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहू शकतात. आणि बघा, घर आणि घरात जी सगळ्यात मोठी व्यक्ती जी असते, थोरली व्यक्ती, वयस्कर जी घरात असते, तिला घरातल्या सगळ्या मेंबर्सना कशा प्रकारे हाताळायचं, कशा पद्धतीने सगळ्यांकडून काम करून घ्यायचं हे तंत्र अवगत असतं. जर का हे तंत्र नाही जमलं तर पंचाईत होते खूप. आत्ताच्या काळात बघा, प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न भिन्न असते. सतयुगात, द्वापारयुगात, त्रेतायुगात घरातल्या सगळ्यांची प्रवृत्ती एकसारखी असायची. भिन्नता तर नव्हती. एकसमान प्रवृत्ती सत्ययुगात, द्वापारयुगात होती. इथे तर वेगवेगळी आहे. घरातले वडील हे खूपच तापट आणि समजा रागीट असतील तर घरातले सगळे लोक तापटच. वयोवृद्ध जर खूपच उदार मनाचे असतील तर मग घरातले सगळे उदार मनाचे. मोठा माणूस जर कंजूष असेल तर घरातले सगळे मग कंजूष. अशा प्रकारची एकच प्रकृती असणाऱ्या लोकांबरोबर एका घरात एकत्र राहत असत तेव्हा. आणि बघा, असं सत्ययुगात, द्वापार, त्रेतायुगात होतं. तो अलिखित नियमच होता तेव्हा. पण आता कलियुगात तर प्रत्येकाची वेगवेगळी भिन्न भिन्न प्रवृत्ती असते. वयस्कर समजा उदार असतील तर मुलगा तर कंजूष असतो. मुली उधळ्याच असतात. अशा भिन्न भिन्न प्रकृती असतात. आणि एखादा चिडखोर असतो, दुसरा एखादा शांत असतो, तिसरा तोंडातनं शब्दही काढत नाही. बघा, भिन्न भिन्न प्रवृत्ती आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी तर एकत्र कुटुंबात राहणं सोपं होतं, कारण एकमेकांच्या प्रवृत्तीबरोबर ॲडजस्ट करणं सोपं होतं. सगळ्यांची प्रवृत्ती सारखीच असायची. कलियुगात पण असं नाहीच आहे, भिन्न भिन्न. म्हणजे सत्ययुगातली प्रवृत्ती ही एकसारखी, म्हणजे शेतीसारखी होती असं म्हणा. म्हणजे गुलाबासारखं घर असेल तर घरातले सगळे सदस्य गुलाबच. घर म्हणजे गुलाबांचंच शेत.
चमेली असेल तर चमेलीचंच ते घर, मोगरा असेल तर घरातले सगळे मोगऱ्याचेच. पण कलियुगात मात्र असं होत नाही. शेत वगैरे असं काही नसतं. कलियुगात तुम्हाला मिळते बाग, पुष्पपठार. जशी पुष्पपठारावर प्रत्येक प्रकारची फुलं उमलतात, वेगवेगळ्या प्रकारे बहरतात, तसंच या युगात घरातला बाप समजा खूप कंजूष असेल तर मुलगा उदार असेल, धाकटा मुलगा उधळ्या असेल, पाचवा किंवा मधला मुलगा तो तर अगदी अगदी नॉर्मल असेल. वेगवेगळ्या प्रवृत्ती, वेगवेगळे स्वभाव. घरात वेगवेगळ्या स्वभावाच्या मुली असतात, मुलांची, सुनांची, इतर लोकांची प्रवृत्ती वेगवेगळी. एक समजा एक गुलाब आहे तर दुसरी रातराणी आहे, तिसरा सूर्यफूल आहे, एखादा गुलमोहर आहे, एखादी चमेली आहे, कोणी निशिगंध आहे, एखादा धोत्राई असेल. धोत्रा आहे तर त्याचे गुण, एखादा गुलाब असेल तर काटे तर येणारच आहेत. मग सगळे वेगवेगळे वेगळ्या गोष्टी आहेत. आता घरात समजुतीचं वातावरण असेल तर मग काही फरक पडत नाही, त्यात काही अडचणी येऊ शकत नाहीत. हां, तुम्ही या प्रसन्न वातावरणाचे मालक व्हायला शिका. मालक म्हणजे कसा, माळी असतो ना बगीच्याचा, प्रत्येक झाडाची किती छान निगराणी करतो, गुलाबाची गुलाबासारखी करतो, धोत्र्याची धोत्र्यासारखी करतो, मोगऱ्याला मोगऱ्यासारखी, प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पाणी खत प्रत्येकाला वेगवेगळं लागतं आणि प्रत्येक फुलाचा ऋतू हा वेगळा असतो, त्यामुळे तो आनंद घेतो त्याचा. त्याचं गुलाबावर खूपच प्रेम आहे आणि धोत्र्याचा तो तिरस्कार करतो असं नसतं. अहो, निसर्गातली सगळी फुलं ही समानच असतात. सगळी फुलं निसर्गाची शोभाच वाढवतात. तसंच बघा, थोरल्या आणि मोठ्या लोकांनीही आपल्याच घरात जेवढे जेवढे भिन्न प्रकृतीचे लोक आहेत, सगळ्यांसाठी समान भावना ठेवायला हवी. एखादा काटकसरी असेल तर त्याच्यासाठी जास्त रिस्पेक्ट, आणि एखादा उधळ्या असेल तर त्याच्यासाठी अभाव तिरस्कार, असं नाही होता कामा. एखादा चोरी करणाराही असेल आणि एखादा दानशूरही असू शकतो. घरात वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आहेत, म्हणून चोरी करणाऱ्यासाठी तिरस्कार आणि दान देणाऱ्यासाठी प्रेम भावना असं नाही करायचं. असं कधीच नाही करायचं. एकसारखा भाव ठेवायला हवा. तरच तुम्ही चांगले माळी बनवू शकाल आपल्या घराच्या बगीच्याचे. सगळ्यांच्या प्रवृत्तीचा अभ्यास करायला हवा आणि त्या हिशोबाने त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवं. प्रत्येकाकडे स्वतःची अशी नैसर्गिक शक्ती आहे, ती शक्ती ओळखणं हेच तुमचं काम आहे. तुम्ही जर घरातले थोरले असाल आणि तुमच्या डोक्यावर घरातल्यांची जबाबदारी असेल तर त्यांना संस्कार देणं, त्यांना योग्य मार्ग दाखवणं तुमच्यावरच ती जबाबदारी आहे. तर तुम्हाला हे नक्कीच करावं लागेल. सगळ्यांच्या प्रवृत्तीचा अभ्यास करा, खूप खोलवर सगळ्यांचा अभ्यास करा आणि कशा प्रकारे त्या शक्तींकडून काम करवून घ्यायचं ते शिका ते. एक कुटुंब आहे, खूप मोठं कुटुंब आहे. घरात 4 भाऊ आहेत आणि त्यांची मुलं आहेत, त्यांच्या बायका आहेत. खूप मोठी फॅमिली, जॉईंट फॅमिली आहे. खरं तर कलियुग आहे, म्हणजे स्वभाव प्रकृती तर सगळ्याची भिन्न असणार, कारण बागच आहे घर म्हणजे. त्यांच्यात एक मोठा भाऊ होता, तो खूपच हौशी होता आणि लोकांशी मैत्री करून माणसं जोडणं त्याला खूप आवडायचं. कोणी अनोळखी माणूस जरी भेटला तरी त्याच्याशी 10 मिनिटात त्याची छान मैत्री होऊन जायची. त्याचं बोलणं छान होतं, त्याचं मनही मोठं होतं. त्यामुळे त्याच्यावर पब्लिक रिलेशनचं काम सोपवलं गेलं घरातल्या बिझनेसमध्ये. एक भाऊ होता, तो जरा कंजूष होता. त्याच्यातून दमडी सुटायची नाही. चमडी छुटे पण दमडी न छुटे. तो नेहमी काटकसरीने राहायचं कसं ते सगळ्यांना शिकवत असे. पैसा अजिबात वेडावाकडा खर्च होऊ द्यायचा नाही. त्यामुळे
सगळ्या लोकांनी, घरातल्या लोकांनी मिळून, याच लोकांनी मिळून ठरवलं की कुणाला काय काम द्यायचं, प्रत्येकाच्या स्वभावानुसार अभ्यास करून. त्यामुळे जो सगळ्यात लहान भाऊ होता, खूप काटकसरी, त्याला बँकिंग, अकाउंटिंग, मनी कंट्रोल सगळं त्याला दिलं. घरातल्या मोठ्या भावाला जरी पैसे हवे असतील तरी तो धाकट्या लहान भावाकडे मागायचा. मग तो विचारायचा कशाला हवेत, किती खर्च आहे, आणि मग योग्य वाटलं तर द्यायचा, नाही तर विचारायचा जास्त आहेत, कमी खर्च करा जरा. त्यामुळे घरातल्या सगळ्या लोकांना फायदा होईल. कोणती व्यक्तिगत फायद्याची गोष्ट नाही तिथे. म्हणून सगळ्या लोकांनी मिळून हेच ठरवलं की कोणावर कुठलं काम सोपवायचं जेणेकरून त्या कौशल्याचा उपयोग चांगला होऊ शकेल. त्यातला एक भाऊ होता, त्याला पाहुण्यांशी छान बोलणं, त्यांचं खाणं पिणं, त्यांची सगळी सरबराई, आगत स्वागत सगळं छान जमायचं त्याला. त्यामुळे त्याला मग होस्ट बनवलं गेलं. जितके पाहुणे येतील, गेस्ट येतील, जे कोणी येतील, ऑफिसर्स आले, सगळ्यांचं स्वागत करणं त्याच्यावर सोपवलं. छान निभवायचा मग ते. त्यातला एक भाऊ होता, तो जरा मेकॅनिकल माइंडचा होता. कुठल्याही क्षेत्रात मेकॅनिकल पार्ट असेल तर त्याचं डोकं खूप चालायचं. कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इतर ज्यात त्याला रुची होती. मेकॅनिकल माइंड होतं त्याचं, आणि त्यामुळे त्याला धंद्याच्या प्रगतीमध्ये किंवा नवनवीन इमारती बनवण्यात, नवीन फॅक्टरी उभारण्यात त्याला मग मुख्य स्थान दिलं जायचं. होल अँड सोल त्यालाच दिलं जायचं. त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येकाची प्रवृत्ती वेगवेगळी असूनही या प्रवृत्तींमधली जी शक्ती आहे त्या शक्तींचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला. आणि इतकी सुंदर अशी ती बाग बहरली, खूप छान त्याची शोभा वाढली. आणि ती शोभा इतकी वाढली की अख्ख्या गावातले लोक ती बाग बघायला यायचे आणि म्हणायचे की ओ हो हो, किती सुंदर प्रसन्न वातावरण आहे इथलं, आणि ही फुलंही किती छान आहेत. त्याप्रमाणे तुम्हीही आपापल्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या स्वभावशक्ती ओळखा आणि त्या शक्तींना चांगल्या प्रकारे कार्यरत करा, त्या शक्तीचा उपयोग करा. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटेल की हे किती छान घर आहे, हा किती छान बगीचा आहे. पण हे अत्यंत हुशारीचं काम आहे बरं का. हे घरातल्या थोरा मोठ्यांनी विचारात घ्यावं. त्याविरुद्ध जर घरातले मोठेच अरे हा तर कंजूसच आहे, हा तर असाच आहे, तो तर तसाच आहे, आता पैसेच देत नाही, याच्या हातून तर चमडी सुटेल पण दमडी नाही सुटणार, असं प्रत्येक गोष्टीत त्याला टोमणे मारले तर काय होईल, तो खचून जातो आणि विकृती येते त्याच्या डोक्यामध्ये. म्हणजे सगळं नीट व्यवस्थापन करण्याऐवजी तुम्हीच सांभाळा, मी नाही काय करणार असं तो म्हणेल, कारण त्याचं मन दुखावलं जातं. असं नाही करायचं. त्याच्या काटकसरीपणाचा फायदा करून घ्या ना तुम्ही. त्याच्यावर असंच काम सोपवा ज्यामुळे तुमची घरातली अर्थव्यवस्था नीट टिकेल, घरात वायफळ खर्च होणार नाही, तो सगळं सांभाळून घेईल ना. समजा कोणी छान पब्लिक रिलेशन ठेवत असेल तर हात बढाया मारतोय, सगळ्यांशी मोठमोठ्या गप्पा मारत असतो, याला तर अक्कलच नाही, नीट तर सरळ तर बोलतच नाही. अगदी छोटी मुंगी एवढी गोष्ट असली तरी हत्ती एवढी करून सांगतो, जरा जास्तच बडबड करतो, असं म्हणून त्याच्या कौशल्याचं खच्चीकरण करू नये. या कौशल्यामुळेच तुमचं पब्लिक रिलेशन किती चांगलं होतं, बिझनेसमध्ये फायदा होतो. तो स्वभाव आहे, तुम्ही काही करून त्याची दडपणूक करायला जाल तर तो दबला नाही जाणार, ती प्रवृत्ती तसंच काम करेल. एवढंच करा की त्या स्वभावाचा फायदा करून घ्या.
एखादा उदार मनाचा असेल तर त्याला पाहुण्यांची सरबराई करायला, त्यांचा पाहुणचार करायला, त्यांची नीट व्यवस्था करायला, त्यांना फिरायला घेऊन जायला सांगा आणि अशी कामं त्याच्यावर सोपवा, म्हणजे तो छान पार पाडेल, शोभा वाढेल, तुमच्या कुटुंबाची पाहुणे खुश होतील. आणि ज्याची प्रकृती मेकॅनिकल मनाची त्याचा आदर करा, त्याचं कौतुक करा. त्याच्याऐवजी जर तुम्ही म्हणायला लागलात हा तर अगदीच मशीनसारखाच आहे, जेव्हा बघावं तेव्हा हातोडी घेऊन फिरतो, याला दुसरं काही तर येतच नाही, असं म्हणून त्याचं खच्चीकरण नका ना करू. त्याला प्रोत्साहन द्या आणि त्याला असंच काम द्या ज्यामुळे त्याची शक्ती वाढेल, आणखी वाढेल. कारण त्याच्यातलं कौशल्य जर तुम्ही वाढवलत ना तर त्याच्यातले सगळे वाईट गुण नष्ट होतील आणि एक पॉझिटिव्ह शक्ती त्याला टॉपवर घेऊन जाईल. दादाजींकडे ही खूप छान छान खूबी होती. समोरच्या मधला एकच पॉझिटिव्ह गुण टिपायचे आणि त्याचा टॉपपर्यंत विकास करायचे. त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी कधीच बघायचे नाहीत, त्याविषयी काही बोलायचं नाहीत, एक शब्दही बोलायचे नाहीत. पण एखादं चांगलं कौशल्य असलं तर ते पॉझिटिव्ह समजून विकसित करायला उत्तेजन द्यायचे ते. आणि समजा एक चांगला गुण आणि 99 वाईट गुण असतील, एक पॉझिटिव्ह असेल तर तो एक गुण त्याला एवढं उत्तेजन द्यायचे, एवढी प्रेरणा आणि इतकं टॉपवर घेऊन जायचे की बाकीचे 99 निगेटिव्ह तत्व तुमच्या मनातून विचारातून निघून जातील, त्यांचं काही मूल्यच राहणार नाही आणि तीच पॉझिटिव्ह शक्ती सगळीकडे भरून राहील. त्यामुळे निगेटिव्ह ऑटोमॅटिक बाहेर पडेल. हे तंत्र आहे. हे दादाजींच्या जीवनात हे टेक्निक फार महत्त्वाचं होतं. आम्ही त्यांच्याकडूनच हे टेक्निक शिकलो आहे, कारण आम्हा सगळ्यांबरोबर ते असंच तंत्र वापरायचे. याच तंत्रानुसार कधी निगेटिव्ह कोणाचं बघायचे नाही. किती कोणाचं निगेटिव्ह असेल तरी त्यात अजिबात त्याचा उल्लेखही नाही करायचे, टचच करायचे नाही, पॉझिटिव्हच पकडून ठेवायचे. त्याचप्रमाणे सगळ्या लोकांच्या प्रवृत्तींमधून निगेटिव्ह पार्टकडे दुर्लक्ष करा, पॉझिटिव्ह बघा, निगेटिव्ह बाजूला ठेवा. आमच्या इथे सुद्धा आमच्याबरोबर 50 मुलं राहतात, वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे आहेत, वेगवेगळे ज्ञान असलेली आहेत, वेगवेगळी भाषा आहे, वेगवेगळी बोली, सगळं वेगळं आहे, शिक्षण ज्ञान सगळं वेगळं, शिवाय राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी सगळं वेगळं. पण आता सगळे एकत्र राहतात, सगळ्यांचं ध्येय एक, मन वचन कायेनं शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि आपली मन वचन काया लोककल्याणासाठी खर्च करायची, आपल्या स्वतःसाठी नाही. स्वतःचा मेंटेनन्स स्वतःच्या कमाईतून, स्वतःच्या मेहनतीतून करायचा आणि बाकीचा सगळा वेळ, सगळा पैसा जनतेसाठी वापरायचा, प्युअर राहून. प्युअरिटी फार महत्त्वाची गोष्ट आहे. सगळे एकत्र राहतात पण स्वभाव प्रकृतीत भिन्न आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रवृत्तीच्या हिशोबानंच काम दिलं जातं. त्यांना संधी देण्यात येते. हे सगळं काम आहे. यातलं तुला तुझ्या स्वभावाला कुठलं पटतं आहे त्याची निवड कर आणि ते काम तू कर. जबाबदारी घेऊन कर. मग त्याला उत्साह येतो. त्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकली की त्याला उत्साह येतो आणि मग मात्र त्याला कटकट करायची नाही. असं करू नको, तसं करू नको, हे चुके, तसंच करायला हवं होतं, असं काही नाही करायचं. तो चुकूही शकतो, तो बरोबरही काम करेल, दोन्हीची तयारी ठेवायची. मग प्रत्येक वेळी ते चांगलं होईलच असं नाही. कधीतरी चुकाही होऊ शकतात, आपल्याकडून नाही का होत. तशाच त्या आपल्या मुलांकडूनही होऊ शकतात. तर तुम्ही ते कन्सिडर करायचं, थोडीशी सूट द्यायची, समजावून, अहंकाराने नाही, न रागावता तुम्ही स्वीकारायला हवं. ॲक्सेप्ट करा, जे काही ते ॲक्सेप्ट करा आणि मग बघा किती छान रामराज्य चालेल. कोणालाही अजिबात न दुखावता सगळ्या शक्ती तुम्ही चांगल्या कार्यात क्रियाशील ठेवू शकाल. तेच इथे आम्ही करतो. ज्याला प्रिंटिंगमध्ये इंटरेस्ट असतो तर त्याला प्रेस डिपार्टमेंट दिलं जातं. एखाद्याला कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट असतो, एखादा इंजिनियर असेल सिव्हिल तर त्याला त्या डिपार्टमेंटमध्ये, एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल तर तिथे. काम तर खूप आहे हो. एखाद्याला परचेसमध्ये रस असतो, त्यात त्याची मास्टरी असते, अशावेळी त्याला परचेस डिपार्टमेंट द्यायचं.
एखादा मॅनेजमेंटमध्ये इकडे पळ तिकडे पळ, धावत जाऊन हे कर ते कर, आत्मविश्वास असतो, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असलेलाही असतो, तरी त्याला काम दिलं जातं. थोड्या 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 चुका होतील कदाचित, पण असं करत करतच शिकेल ना तो. आईच्या पोटातनं तर कोणी शिकून येत नाही. चुकांमधूनच शिकत माणसाची प्रगती होते. चुका होतात तेव्हाच प्रगती होते. एकदा चूक झाली की माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो, पुन्हा तशी चूक होऊ देत नाही. म्हणून सगळ्या प्रवृत्तींच्या लोकांना कामात सामावून घ्यावं लागतं. एक आहे तो खूपच सिन्सिअर आहे हिशोबामध्ये, त्यामुळे त्याच्यावर हिशोबाचं काम सोपवलं आहे. एक आहे तो स्टॉक मेंटेन करण्यात खूप हुशार आहे, त्यामुळे त्याला ते काम दिलेलं आहे. सगळ्यांना एक आहे तो बोलण्यात खूप हुशार आहे, त्यामुळे त्याला उपदेशकाचं पद दिलं आहे. चांगलं छान बोलायचं, लोकांना आनंदी ठेवायचं, चांगलं ज्ञान द्यायचं. म्हणजे प्रत्येकाच्या प्रवृत्तीच्या हिशोबानं कामाची विभागणी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग होईल. काम करणाऱ्यालाही उत्साह येईल. प्रकृतीच्या विरुद्ध काम केल्याने प्रवृत्ती विकृत होते. मन डिप्रेशन वाटायला लागतं आणि मानसिक आजार पण संभवतं. प्रकृतीच्या अनुरूप असं काम केलं तर प्रवृत्ती आणखीन खुलते. कळी खुलते तशी प्रवृत्तीसुद्धा खुलते. सगळं कौशल्य प्रकट होतं, त्यालाही कॉन्फिडन्स यायला लागतो आणि खुश होऊन उत्साहाने उल्हासाने बिनबोभाट तो काम करायला लागतो. तर या सगळ्या प्रवृत्तींचा अभ्यास करून काम करावं. आम्ही याच प्रकारे सगळ्यांशी वागत राहतो. आम्हाला काही मेकॅनिकल किंवा फिजिकल काम तर करावं लागत नाही. फक्त आम्ही सगळ्या मुलांना सांगतो, मुलींना जे आहेत त्या सगळ्यांना, काम तर तुम्ही लोक करता, मी तर काहीच काम करत नाही, माझं तर काही कामच नसतं, माझ्याकडून तर काहीच काम होत नाही, आम्ही थोडंच काही काम करतो, तुम्ही लोकच तर करता सगळं. तर मग सगळे लोक म्हणतात, मुलंही म्हणतात की हो, काम आम्ही तुमचं सगळं काम सांभाळू, सगळ्या दुनियेचं जेवढं काम आमच्या वाट्याला येऊ आम्ही सांभाळू. तुम्ही काय करायचं आहे तर फक्त तुम्ही आम्हाला सांभाळायचं आहे. आम्हाला भरकटू नाही द्यायचं, आम्हाला बिघडू द्यायचं नाही. आम्ही चुकून अयोग्य मार्गावर गेलो, आमच्या ब्रह्मचर्यात जराही बाधा कधीच येता कामा नये, त्यासाठी तुम्ही आम्हाला सांभाळायचं आहे. आम्हाला बाकीची कामं नीट जमतील, तो आमचा बिझनेस आहे, तो आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. त्यामुळे आमच्या प्रवृत्तीनुसार ते छान जमतं, म्हणून आम्हाला ते काम मिळालं आहे. ज्याला जे काम त्याच्या स्वभावानुसार फिट होतं ते काम त्याला दिलं जावं. त्यामुळे ते कामही सुंदर होतं आणि मनाला आनंदही मिळतो, उत्साह वाटतो. नो डिप्रेशन. एलिव्हेशन म्हणजे खोट्या अहंकाराने नव्हे तर मनापासून प्रफुल्लित होऊन काम करतील तर मग काम चांगलंच होईल. उत्साहित होऊन करतील तर काम चांगलंच होईल. म्हणून असंच प्रत्येकाने समोरच्या बाबत हे समजून घ्यावं की कशा प्रकारे घरातल्या प्रत्येक मेंबरकडून काम करून घ्यायचं आहे. आज बघाल तर प्रत्येक जागी प्रत्येक घरात बाग दिसते, पण ती उद्ध्वस्त झालेली सुकून गेलेली बाग दिसते. आणि त्या मायाला ती बाग कशी फुलवायची आणि त्यातल्या कळ्या कशा उमलू द्यायच्या आणि कशा प्रकारे झाडं झुडपं ही जी रोपटी आहेत त्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांची मशागत कशी करायची, खत घालायचं, पाणी घालायचं, कधी घालायचं, किती घालायचं, काही येत नाही. अगदीच अनभिज्ञता आहे मायामध्ये. तरीही मानतो की मी या सगळ्याचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी यांचा गव्हर्नर आहे, माझ्या हातात सत्ता आहे, सगळी माझंच आहे, मी सांगितल्याशिवाय कोणीच काही करायचं नाही, मी सांगेन तसंच करायचं, असा अहंकार घेऊन फिरतात. बाकी मायाला तर काहीच येत नाही. माईच अयशस्वी झालाय हा बगीचा सांभाळण्याच्या बाबतीत. तर परिणामी काय होतं की माई कुचकामी ठरतो आणि इतर जी फुलं असतात, झाडं असतात, ते मायाचं अजिबात ऐकत नाहीत आणि बिचारी सुकून जातात, कोमेजतात, मरून जातात.
मग त्या सगळ्यांची जबाबदारी येते ती मायावर, म्हणजे घरातल्या थोरल्या व्यक्तीवर. तुम्ही थोरले असाल तर ती तुमच्यावर आहे. जय सच्चिदानंद.